नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. बीड जिल्ह्यामधल्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ माजली. ही हत्या होऊन म्हणजे 9 डिसेंबरला हत्या झाली. आता 18 दिवस उलटलेत, मात्र यामध्ये मुख्य सूत्रधार मास्टर माइंड अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. या सगळ्यामध्ये बीड जिल्ह्याची प्रतिमा ही आता कुठेतरी बिहार होतोय का किंवा गँग्स ऑफ वासेपूर याच्याशी तुलना केली जाते. या सगळ्या प्रकरणानंतर सध्या बीडमध्ये काय नेमकं वातावरण आहे, काय या सगळ्या प्रकरणाला रंग दिला जातो, या सगळ्या प्रकरणामध्ये शरद पवार गटानं सगळ्यात आधी आवाज उठवला. तर शरद पवार गटाचे आमदार आणि बीडचे संदीप क्षीरसागर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. संदीप क्षीरसागर, तुमचं खूप खूप स्वागत. संदीपजी, या सगळ्या प्रकरणामध्ये शरद पवार गटानं आवाज उठवला. बजरंग सोनावणे, निलेश लंके यांनी लोकसभेमध्ये आणि तुम्ही स्वतः विधानसभेमध्ये हा आवाज उठवला. थेटपणे आरोपींची नावं तुम्ही घेतली. सगळ्यात आधी मला जाणून घ्यायचंय की आज बीड जिल्ह्यामध्ये एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर काय वातावरण आहे? नाही, परिस्थिती लोक विचार करतात. एकीकडे शांतपणे लोक घाबरलेले पण आहेत आणि लोकांमध्ये रोष पण खूप आहे. आणि मी हे पण सांगेल की आज या घटनेमुळं जिल्ह्यामध्ये सर्व पक्षाचे लोक आज एकत्र आले आहेत. मी आज कोणत्याही गटाचा नाही, पण एक सर्वसामान्य माणूस म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या मनात जे आहे की ही काही जी घटना सरपंच संतोष देशमुख यांच्यावरती जी क्रूर त्यांच्या पदाने त्यांची जी हत्या झालेली आहे, लोकांच्या मनामध्ये आहे की आमच्या मनामध्ये आहे की लवकरात लवकर हे आरोपी अटक झाले पाहिजे आणि त्यांच्यावरती फाशीची शिक्षा लागली पाहिजे. संदीपची, इतकी दहशत बीड जिल्ह्यामध्ये आहे का की या सगळ्या प्रकरणामधील जे आरोपी आहेत त्या आरोपींची नावं नेतेही घ्यायला घाबरतायत? हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे. आमच्या जिल्ह्याला उगाच एवढं वसेपूर आणि हा विषय जे काही मांडला ते काही प्रकरणामुळे ही वस्तुस्थिती आहे. पण पुरोगामी विचाराला मानणारा जिल्हा आमचा हा आहे. जातीपातीचं बोललं जातं ज्या पद्धतीने काही जी जिल्ह्याच्या बाहेर चर्चा होती, पण तसा जर विचार केला तर मी ज्या जातीन समाजाचा आहे तिथं सुयाच्या टाचणीच्या टोका एवढा माझा समाज आहे. आणि तरीसुद्धा माझ्या मतदारसंघाने मला दुसऱ्यांदा तिथं निवडून दिलेलं आहे. पण काही राक्षसी वृत्तीची लोक जे आहेत की ह्या दोन समाजामध्ये तेढ निर्माण करायचं काम करतात. मी वारंवार सभागृहामध्ये पण ही गोष्ट मांडली आणि आज आपल्या समोर बोलतोय, इतर इलेक्ट्रॉनिक चॅनलच्या माध्यमातून सुद्धा बोललेलं आहे की हे या लोकांचा जर या सरकारने गंभीरपणे दखल घेतली आणि ह्यांच्यावरती जर कारवाई केली तर हे सर्व प्रकार जिल्ह्यामधले आमचे थांबणार आहेत. संदीपजी, हे कोण लोक आहेत की ज्यांची इतकी दहशत बीड जिल्ह्यामध्ये आहे? मी स्पष्टपणे, मी पहिला आमदार म्हणून जेव्हा मी गावामध्ये भेटायला गेलो, मसाजोगच्या गावामध्ये जी चर्चा केली, चर्चेमध्ये गावाच्या लोकांनी स्पष्ट त्या लोकांनी वाल्मिक कराडचं नाव घेतलं. आज फक्त गावच नाही, आमच्या पूर्ण जिल्ह्याला माहिती आहे ज्यांनी काय हा जी हत्या जी केली ती सुपारी घेऊन केलेली लोक आहेत. पण ह्यांचा जो मास्टर माइंड आहे तो वाल्मिक कराड आहे. आणि पूर्ण जिल्हा नाही तर आज महाराष्ट्र म्हणतंय की त्या संतोष देशमुख सरपंच ज्या पद्धतीने त्यांच्या दुःख त्यांच्या घरावरती आहे, आज त्यांना न्यायाची अपेक्षा सर्वजण करतात आहे. संदीपजी, तुम्ही म्हणता की याचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराड आहे. आज 18 दिवस उलटलेत या सगळ्या हत्या प्रकरणाला. मग वाल्मिक कराड आहे कुठे? पोलीस त्यांचा शोध घेत नाहीत का? हे बघा, सभागृहामध्ये हा विषय मांडल्यानंतर मी आमदार म्हणून मांडलं, पण मला सभागृहामध्ये पहिल्यांदा एका विषयावरती जो कुणालाही आवडला नाही तर सर्वच पक्षाचे लोकांनी, म्हणजे भाजप असू, राष्ट्रवादीचे दोन्ही हे पक्ष असतील, शिवसेनेचे असतील, सर्व पक्षाच्या जिल्ह्यातल्या 6ही आमदारांनी हा तिथे विषय मांडला. आणि सरकार म्हणून सीएम साहेबांनी त्याच्यावरती जे काय उत्तर दिलं, अजितदादा बोलले, संदीपजी, तुम्हाला थोडंसं इथे मी थांबवते. पंकजा मुंडे पहिल्यांदा या प्रकरणावर आता बोलतायत, त्या काय बोलतायत ऐकूया आणि मग आपण कंटिन्यू करूया.
काही देशमुख प्रकरणामध्ये म्हणजे मुंडे यांच्या नावाने विरोधक आरोप करत आहेत की त्यांचं नाव यामध्ये घेतलं जाते, त्यांचा सहभाग याचा आरोप विरोधक करत आहेत. विरोधक किंवा कोणीही करतो विरोधक करताना सूचना सानिया धीरज चव्हाण वय वर्ष 7 या नावाची मुलगी सापडलेली आहे. तिच्या नातेवाईकांनी मंदिर कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. सानिया धीरज बरं, पंकजा मुंडे काय बोलतात आपण पुन्हा एकदा तिथे जाणार आहोत. संदीपजी, हाच खरं तर मुद्दा होता, मागचा मुद्दा मी घेते. मात्र आता आपण पाहिलं की या सगळ्या प्रकरणामध्ये 18 दिवस झालेले आहेत. धनंजय मुंडे असं म्हणाले की वाल्मिक कराड हो माझा मित्र आहे, माझ्यासाठी तो काम करतो, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं होतं. पण तुम्हाला असं वाटतं का की वाल्मिक कराडला अटक करण्यामध्ये पोलिसांवर कोणाचा तरी दबाव आहे? बघा, सरकारने जाहीर केल्यानंतर या 2-3 दिवसामध्ये पोलीस यंत्रणा जिल्ह्यामध्ये शोध तपास त्यांचा व्यवस्थितपणे चालू आहे. जे आम्ही 2 नंबरचे जे काही संदर्भातलं जे धंदे होते ते पूर्णपणे बंद झालेले आहेत. दुसरा विषय जो वाल्मिक करारचा विषय आहे ते धनंजय मुंडे साहेबांनी त्यांनी स्पष्ट सांगितले की ते माझे निकटवर्ती आहेत ते, आणि जर पोलीस यंत्रणांनी ठरवलं तर मला असं वाटतं कोणताही गुन्हेगार असला तर तो 24 तासात ते अटक करतील. आणि अटक झाल्यानंतर एक लोकांची मागणी आहे की जर मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे साहेब जर असतील आणि त्यांचे निकटवर्तीवरती जे काही चौकशी चालू असेल तर प्रशासनावरती ह्याचा दबाव होईल किंवा तपासामध्ये सवलत त्याच्यामध्ये दिली जाईल. आमची जिल्ह्यातर्फे किंवा माझ्यातर्फे पण ही विनंती आहे की जोपर्यंत ह्या फास्ट ट्रॅकवरती तुम्ही हा तपास घ्या, 3 महिने घ्या, 4 महिने घ्या, एक तर फोनचे CDR तुम्ही तपासा. जे 6, 9, 11 तारखेला ही काही जी घटना घडलेला हा काय क्रम आहे, 8-10 दिवसाच्या या CDRच्या ह्याच्यामध्ये सर्वजण स्पष्टपणे तुमच्या समोर येतील. त्याच्यामुळं आम्हाची सरकारला ही नम्र विनंती आहे की हे गुन्हेगार ज्यांच्या निकटवर्ती आहेत, ज्यांनी शपथ मंत्री म्हणून घेतलेली आहे, तोपर्यंत त्यांना राजीनामे देऊन आणि 3-4 महिन्यात जर पूर्णपणे स्पष्ट झालं त्यांना परत शपथ तुम्ही घ्यायला. आम्हाला ह्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही, पण जे खरे गुन्हेगार वाल्मिक कराड सारखे आहेत, ज्यांनी आमच्या जिल्ह्यामध्ये ज्या 2 जातीमध्ये जे तेढ निर्माण केलेलं आहे, जिल्हा जर शांत जर करायचा असेल तर ह्याचा तपास लावून हे जे काही दोषी आहेत ह्यांना फाशीवर चढवलं पाहिजे. तुम्हाला वाटतं पोलिसांवर दबाव आहे? आता काय नवीन SP साहेबांची बदली झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्यांनी ऍक्शन केलं हा विषय जिल्ह्याला दिसून येतोय. पण अटक का होत नाहीये जिल्ह्याच्या लोकांना प्रश्न आहे की जर अटक जर म्हणजे इतके आता तुम्ही म्हणतात 12-13 जे काही दिवस झाले किंवा ही काही यंत्रणा बदलल्यानंतर सुद्धा 2-3 दिवस उलटल्यानंतर अटक करणं ही काही फार मोठी गोष्ट नाही. अटक केल्यानंतर सगळ्याच तपासच सगळा मोकळा होऊन जाईल. तो आज पूर्ण जण जो आज बीड जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्ण मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये फिरतोय, आम्ही मोर्चा काढतोय म्हणजे काही राजकारण करत नाहीत. आज लोकांची भावना ती आहे की ह्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे तो खरा पकडला गेला पाहिजे. आणि आम्ही या मोर्चासाठी कुणी गाडी लावत नाही, काय नाही. स्वयंभू लोक सगळेजण स्वतःहून या मोर्चासाठी. आणि तुम्हाला 28 तारखेला लक्ष आहे ज्या पद्धतीने लोक रस्त्यावर, कमीत कमी 1 लाख. आणि हा काय एक समाजाचा विषय नाहीये, हा एक समाजाचा विषय नाही. करून का ज्यांच्यामुळं ही घटनाक्रम जर बघितली तर संतोष देशमुख हे मराठा समाजाचे आणि जो वॉचमन होता तो बौद्ध समाजाचा होता. त्याच्या विंडमिल वरतून हा जो प्रकार चालू झाला त्याच्यावरती काहीतरी ते काही गुंडांनी, ह्या ज्या गुंडांनी त्याला काहीतरी मारहाण करायला गेली म्हणून त्याला वाचवायला संतोष देशमुख तिथे गेला होता. आणि या मोर्चामध्ये सुद्धा तुम्हाला सांगतो सर्व जातीपातीचे लोक हे पुढं आमच्या जिल्ह्यामध्ये असा क्रम आणि अशा प्रकारची क्रूर हत्या कुणासोबत सुद्धा होऊ नये यामुळं हा मोर्चा निघतोय. संदीपजी, थोडंसं थांबवते. पंकजा मुंडे काय म्हणाले ते आधी आपण ऐकूया. तर पंकजा मुंडेंनी पहिल्यांदा या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिलेली आहे. 18 दिवस उलटलेले आहेत. अद्याप पंकजा मुंडे यावर काही बोलल्या नव्हत्या. त्यांचा मागचा जो बाईट होता त्या संदर्भामध्ये की धनंजय मुंडे यांचं पान हलत नाही वाल्मिक कराड शिवाय,
तर तो बऱ्यापैकी व्हायरल झाला होता. मात्र या सगळ्या प्रकरणावर बीड जिल्ह्यामध्ये असून सुद्धा पंकजा मुंडेंनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. आज त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे, ती आपण पाहणार आहोत. संदीपजी, आपण ही प्रतिक्रिया पाहूयात. पुन्हा एकदा मी तुमच्याकडे येते. तुम्ही म्हणालात की धनंजय मुंडेंनी तोपर्यंत मंत्रिमंडळामध्ये किंवा मंत्रिपदावर राहू नये, वाल्मिक कराडला अटक होऊ देत, त्यानंतर या सगळ्या प्रकरणाचा तपास झाल्यानंतर, छडा लागल्यानंतर मग त्यांनी मंत्रिपद स्वीकारावं असं तुम्ही म्हणताय. याचा अर्थ असा आम्ही समजायचा का की धनंजय मुंडेंचा दबाव आहे? मग अटक का होत नाहीये? ते एका ठिकाणी ते म्हणतात ते माझ्या निकटवर्ती आहेत. मग आम्ही सुद्धा या राजकारणात, समाजकारणामध्ये काम करतो. आमच्याही कार्यकर्त्याकडून काही जर चुकी जर झाली तर त्याला ऍक्शन घ्यायला पाहिजे, त्याला अटक करायला पाहिजे. जी वस्तुस्थिती आहे ती समोर आली पाहिजे. तुम्ही सीडीआर मोबाईलचे जर तपासले तर सगळी वस्तुस्थिती समोर येईल. सीडीआर मध्ये सगळ्यांचं नावं असल्यामुळं ही अटक करायला जे उशीर होतोय ना, आणि ते मंत्री असल्यामुळेच ही सगळ्यात मोठी अडचणी होती. आणि मी एक विरोधी बाकावर बसल्यामुळे चर्चा ह्याच्यावरती बोलत नाही. मी तर हे तर सांगितलं की सरकारने ऍक्शन घेतल्यानंतर एसपी बदलले, 2 नंबरचे धंदे बंद झाले, त्यांचा तपास व्यवस्थित चालू आहे. फक्त वाल्मिक कराडच्या संदर्भातला जो संशय येतो आहे त्याला अटक ही लवकरपणे झाली जाते. आणि निश्चितपणे ते मंत्री असल्यामुळे कुठंतरी त्यांना श्रेय भेटतंय असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. मात्र संदीपजी, वाल्मिक कराडवर आतापर्यंत 302चा म्हणजे खुनाचा गुन्हा दाखल नाही, तर त्याच्यावर फक्त खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. तर खुनाचा गुन्हा देखील दाखल झालाय का, किंवा तो करावा अशी तुमची काही मागणी आहे का? पहिल्या दिवशीपासून आम्ही हीच मागणी करतोय. जेव्हा विंडमिलच्या प्रकारावरतून हा जो विषय झाला, पहिल्या 6 तारखेला हा वाद तिथे झाला, त्याच्यामुळे संतोष देशमुख, अण्णा देशमुख तिथे गेले. तो परत जर तिथं पोलिसांनी तिथे ऍक्शन घेतली नसती, त्या दिवशी सुद्धा त्या यंत्रणेला कुणाचे फोन आले, ह्या वाल्मिक कराडचेच फोन आले. जर ही फोन आले नसते, जर पोलिसांनी ऍक्शन घेतली असती तर 9 तारखेचा हा विषय झाला नसता. संदीपजी, आतापर्यंत म्हणजे बीडमध्ये आणखी एक म्हटलं जातं की आतापर्यंत 2 सरपंचांच्या हत्या झाल्या, 36 खून झालेले आहेत, 136 बलात्काराच्या घटना घडलेल्या आहेत. म्हणजे या सगळ्या, तुम्ही जो आक्षेप घेतला की तुम्ही बीडला बिहार का म्हणता किंवा गँग्स ऑफ वासेपूर का म्हणता, तर या घटना ज्या आहेत गुन्हेगारीच्या त्या पाहिल्या. त्यानंतर सगळ्यात जास्त बंदुकीचे परवाने हे बीडमध्ये आहेत असंही इथे उघड झालंय. अंजली दमानिया यांनी या सगळ्याचे प्रूफ जे आहेत ते देखील समोर दिलेले होते. या सगळ्या प्रकरणानंतर तुम्हाला काय वाटतं की बीडमध्ये ही गुन्हेगारी आताच वाढली की ही आधीपासून आहे? कोणाचा या सगळ्यावर वरदहस्त आहे? मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस मला 2दा निवडून इथं दिलं आहे. 2 विषय आहेत ह्या विषयामध्ये. एक तर खरा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या प्रकरणात सुद्धा 12-13 तास जेव्हा लोक आंदोलन झाल्यानंतर हा गुन्हा नोंद झाला. आणि आज सुद्धा लोक रस्त्यावरती 28 तारखेला वारंवार मी अधिवेशनात सांगतोय की त्याला अटक करा. आज सुद्धा आम्ही 28 तारखेचं लोक उतरतात, ते लोकांचा रोष तुम्हाला दिसणार, तरी सुद्धा अटक होत नाही. आणि दुसरीकडे खोट्या गुन्ह्याचं प्रमाण एक वाढलेलं आहे. 307 सारखे जे कलम आहेत ते एकदम म्हणजे चॉकलेट खाल्ल्यासारखं 307 दाखल करतात. माझ्या निवडणुकीनंतर काही कार्यकर्त्यांनी फटाकडे वाजवले बोले, त्याच्यावरती 307 दाखल केला. एका प्रकरणामध्ये बांगर कुटुंबीय, रामकृष्ण बांगर कुटुंबीय जे आहे त्या 1 महिन्यामध्ये त्याच्या मुलावरती 307 दाखल केला. ठीक आहे, मुलगा आहे म्हणून आपण काहीतरी केला असेल आपण समजू शकतो. आई, वडील आणि मुलगा परत त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी दाखल केली. परत 3ऱ्यांदा म्हणजे एकाच महिन्यामध्ये आई, वडील आणि मुलगा ह्यांच्यावरती परत 307 दाखल केला. मला एक महाराष्ट्राला किंवा सर्वांना आपल्याला प्रश्न विचारायचा आहे की एखादी 65 वर्षाची माणसं किंवा महिला हे 307 आणि ह्या गोष्टीमध्ये कशा होतील? हे प्रकार जे चालू केलेत ना, हे वाल्मिक कराडच्या जे काही ह्यांचे जे कनेक्शन त्या पोलीस स्टेशन सोबत आहेत, ज्या पद्धतीने यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदली ज्या पोलीस स्टेशनला गेलेल्या आहेत, गुन्हा होऊन सुद्धा वारंवार
त्या संतोष देशमुखचा जो काही सहकारी म्हणत होता की 4:30 वाजता त्याला उचलून घेऊन गेल्यानंतर तो वारंवार त्या तिथे त्या जे काय पोलीस प्रशासनाला सांगत होतं की माझ्या गाडीतून त्याला उचलून घेऊन गेलेले आहेत, त्याला मारून टाकतील आणि 3-4 तासानंतर काही त्याच्यावरती ऍक्शन झाली आणि 3-4 तासानंतर ही घटना घडली. म्हणून आमची प्रामाणिकपणे मान्य आहे की हे 2 नंबरचे हे सगळे उद्योग बंद झाले पाहिजे. दुसरा विषय, या प्रकरणामधला हा मास्टर माइंड जो आहे वाल्मिक कराड, ह्याला पहिली अटक झाली पाहिजे. ह्यांचे CDR तपासले पाहिजे. CDR मध्ये अजून कुणी असतील तेही तपासलं पाहिजे आणि हा गुन्हा किंवा ह्यांचे आरोपी हे महाराष्ट्रासमोर आणले पाहिजे. नक्की संदीपजी, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. पंकजा मुंडे काय बोलतायत ते पाहूया. कधी मी त्याच्यावर सगळ्यात पहिली मागणी या राज्यामध्ये कोणी केली असेल की SIT लावा, तर ती मी मागणी केली गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांच्या जयंतीच्या दिवशी. आणि त्या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप आणि निषेध केलेला आहे. आणि आता गृहमंत्री आणि मुख्यमंत्री दोन्ही देवेंद्रजी असल्यामुळे ते त्याच्यामध्ये जातीने लक्ष घालून न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील. कारण तो माझा बूथ प्रमुख होता, तर माझ्यावर काम करत होता देशमुख. तो माझ्यावर एक चांगला सरपंच म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्याच्या घरच्यांना न्याय देतील असं मला विश्वास आहे. गडचिरोलीच्या पालकमंत्री पदासंदर्भात काल फडणवीसांनी एक स्टेटमेंट केलं होतं. काय वाटतं की त्यांनी घ्यावं का गडचिरोली? त्यांनी काय करावं हे मी सांगणं योग्य नाही. काही आपण ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या बाबत बोललात, मात्र आजही त्याची खूप तो सापडत नाही पोलिसांना. नेमकं या घटनेबाबत तुम्ही काय सांगा? संदीपजी, आपण पंकजा मुंडे यांची ही पहिली प्रतिक्रिया ऐकलेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये. 18 दिवसानंतर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया कसं पाहता तुम्ही? त्या म्हणतात की SITची मागणी मी केली आणि त्यामुळे त्यानंतर SIT स्थापन झाली. या संदर्भातलं त्यांचं एक पत्र दिलंय का मला खात्रीपूर्वक मी म्हणत नाही, पण त्यांची मी आज बाईट त्यांनी बघितली. बघा, त्यांची सुद्धा 30 मागणी आहे की आमचे पक्ष वेगळे आहेत, त्यांची भूमिका वेगळी आहे, माझी भूमिका वेगळी आहे. पण त्या सुद्धा मागणी करतात आहे की या संदर्भातला जो कोणी गुन्हेगार आहे त्याला ही शिक्षा झाली पाहिजे. आणि पहिल्यांदाही बोलताना सांगितले की आम्ही जिल्ह्यातले जे निवडून आलेले 6 आमदार आहेत त्या सगळे वेगळ्या पक्षाचे आहेत आणि सर्वांची मागणी हीच आहे. आणि फक्त जे सुरुवातीला बोलताना मी जे सांगितलं ना की धनंजय मुंडेंचे निकटवर्ती असं म्हणून त्यांनी सांगितलं आहे, म्हणजे ते मंत्री असल्यामुळेच कुठंतरी श्रेय त्यांना भेटत आहे ना. जी, खूप खूप धन्यवाद संदीप क्षीरसागर, तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल. तर बीडमधल्या घटनेचे संपूर्ण पडसाद जे आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उमटलेले आहेत आणि या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त केला जातोय. संदीप क्षीरसागर यांचं म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदापासून दूर राहावं, त्यांचा प्रभाव किंवा त्यांचा दबाव असू शकतो. वाल्मिक कराड त्यांचे निकटवर्ती आहेत आणि त्यामुळे वाल्मिक कराडला आधी अटक करा अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली आहे.